आपण आता एबीपी माझा आणि आता एक नजर बातम्यांच्या अर्धशतकाकडे. मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस. आयकर विभागाकडून नोटीस आल्याची शिरसाटांकडून जाहीर कबुली. यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत. संभाजीनगरच्या एका कार्यक्रमात शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. माझ्यावर कोणताही दबाव नाही. सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांचं विधान. 2 निवडणुकीदरम्यान संपत्ती कशी वाढली याची माहिती मागवली. शिरसाट यांची माहिती. खासदार श्रीकांत शिंदे आयकर विभागाची नोटीस नाही. काही वेळेतच संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून युटर्न. चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारवा. विधानसभा उपसभापती नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का. हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं म्हणत वरुण सरदेसाई भडक. विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये झुंपली. शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. परब यांची टीका. तू गद्दार कुणाला बोलतो? बाहेर ये, तुला दाखवतो. देसाईंचं प्रत्युत्तर. मराठी माणसांना 50% घर मुंबईत मिळणार का? या मुद्द्यावरून शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्या थमरी. तू बूट चाटत होता म्हणत शंभूराज देसाईंनी गाठली खालची पातळी. द्राक्ष बागायतदारांच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी कृषी मंत्र्यांना घेरलं. माणिकराव कोकाटे इन्शुरन्स कंपनीला पाठीशी घालतायत का? रोहित पवारांचा सवाल. तर शेतकऱ्यांचा अर्ज भरल्यावर पंचनामा करून मदत दिली जाईल. कोकाटेंचं प्रत्युत्तर. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत 18 कोटींची पीक विमा रक्कम येत्या 15 दिवसात दिली जाणार. आमदार राजेश विटेकरांच्या लक्षवेधीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं आश्वासन. आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 41 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही. सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल. मारहाण झालेला वेटर नाही मॅनेजर होता. संजय गायकवाडांचं विधान. टीका करणाऱ्यांना दाक्षिणात्य लोकांचा पुळका का? मारकुट्या संजय गायकवाड यांचा अजब दावा. दोषी आढळलं तर कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार. संजय गायकवाडांचं विधान. माझा मार्ग चुकीचा होता, मात्र मराठी माणसासाठी हा मार्ग घ्यावा लागला. गायकवाडांचं स्पष्टीकरण. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही. हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणार. आमदार रोहित पवारांची मारहाण प्रकरणावर टीका. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द. आमदार गायकवाडांकडून मारहाण प्रकरणानंतर कारवाई. शहापूर तालुक्यातील शाळेमध्ये मासिक पाळी आली आहे की नाही तपासण्यासाठी मुलीला विवस्त्र केलं. एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार. पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक. 8 जणांवर कारवाई. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शहापूरमध्ये पोलीस ठाण्याला भेट देत घेतली घटनेची माहिती. यावेळी शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांचीही उपस्थिती. शहापूरमधली घटना संवेदनाहीनतेचा कळस. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची टीका. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचीही माहिती. शहापुरातील घटना म्हणजे आत्मसन्मानावर घाव घालणारं कृत्य. चित्रा वाघ यांचं विधान. तर अशा घटना खपून घेणार नसल्याचा इशारा. विधिमंडळाचं अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार असून या तारखेत कोणताही बदल नसल्याची माहिती. जनसुरक्षा विधेयक स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आजच मांडणार असल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडला जाण्याची शक्यता. मीरा रोडमध्ये झालेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मनसैनिकांची धरपकड झाली. त्यानंतर आता राज ठाकरे मीरा रोडला कोणती घोषणा करणार याकडे लक्ष. मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेचा खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट. महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाही म्हणणारे दुबे स्वतःच मुंबईतल्या बड्या कॉर्पोरेट कंपनी डिरेक्टर पदावर असल्याची माहिती. ठाकरे बंधूंनी एकत्र मनपा लढाव्यात असा लोकांचा दबाव. इंडिया मवियाची स्थानिक स्वराज्य संस्थात गरज नाही. मनपा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जाव्यात. संजय राऊतांचं वक्तव्य. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट. अग्रवाल खंडणी प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट. मविया सरकारमध्ये असताना परमबीर सिंग आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आले होते. देहरोड वगळता राज्यातील कॅन्टोन्मेंट भाग विलिनीकरणाला तत्वता मान्यता. पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होणार. बाकी ठिकाणी नगर परिषद स्थापन होणार असल्याची माहिती. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त आणि पूरबाधितांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. अतिवृष्टीमुळे नदीकाठचं घर जमीनदोस्त झालं तरी अजूनही पुनर्वसन न झाल्यानं संतप्त नागरिकांचं आंदोलन. गडचिरोलीची पूरस्थिती 3ऱ्या दिवशी कायम. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरायला सुरुवात. गडचिरोली ते नागपूर, चामोर्शी आणि आष्टी अल्लापल्ली या 3 राष्ट्रीय महामार्गासह 16 मार्ग अद्याप बंद. चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याची विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया.
कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टींचा रास्ता रोको आंदोलनात सहभाग. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जातोय, आम्ही होऊ देणार नाही. राजू शेट्टींचं विधान. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भूमिकेमुळे शेतकरी आक्रमक. मुंबई विलेपार्लेमध्ये जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्यच. उच्च न्यायालयानेही लावली मोहर. पडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्च ट्रस्टकडून घेण्याचे आदेश. मुंबईतील आझाद मैदानावर उद्या ख्रिस्ती समाजाचा आक्रोश मोर्चा. आमदार गोपीचंद पडळकर यांची ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह विधानं केली होती, त्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाज उद्या करणार आंदोलन. ठाण्यात गुरुपौर्णिमेनिमित्त राजन विचारेंकडून आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची टिमी नाक्यावर उपस्थिती. गुरुपौर्णिमेनिमित्त आंध्र प्रदेशातील भाविकांकडून साई चरणी 59 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण. यासोबत सोन्याची फुलं आणि चांदीचा हारही साईंच्या चरणी दान. गुरुपौर्णिमेनिमित्त तामिळनाडूच्या दंपत्याकडून साई चरणी 3 लाखांचा 54 ग्रॅमचा हिरा अर्पण. त्यानंतर संस्थेच्या वतीनं साई भक्तांचा सत्कार. बीडच्या सोंदरा गुरुकुलमध्ये सत्यवृक्ष पूजन आणि झाडांचा वाढदिवस साजरा करून अनोखी गुरुपौर्णिमा. यावेळी शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा उत्साह. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर. संस्कृती मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. गणेशोत्सव हा राज्याचा गौरव आणि अभिमान असल्याची शेलार यांची प्रतिक्रिया. डीजे लावणाऱ्या गणपती मंडळांना देणगी देणार नाही. पुण्यातील उद्योजक सुनीत बालन यांच्याकडून मोठा निर्णय. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत. यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव होणार असल्याची चर्चा. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात रामकालपथ तयार केला जाणार. रामायणकालीन घटनांचं शिल्प, कमानी उभारल्या जाणार. त्यासाठी 146 कोटींचा निधी. 100 कोटींच्या निधीला केंद्राची मान्यता. पुण्यात यंदा वादन पथकांना मोकळी उद्यान आणि क्रीडांगणावर सराव करण्यास परवानगी देण्यास महापालिकेचा नकार. खेळाडूंना होणारा त्रास लक्षात घेता महापालिका प्रशासनाचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील जव्हारमधल्या दाभोसा आणि हिरडपाडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. धबधबा अतिदुर्गम भागात असल्यानं निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नाशिक, गुजरातमधील पर्यटकांची गर्दी. सोलापूरच्या उजनी धरणातून 16,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उजनी धरणाची पाणी पातळी 92% पुढे. नाशिकच्या गोदाघाटावरील जनजीवन पूर्वपदावर. पूरपरिस्थिती ओसरल्यानं आता गोदाघाटावर पुन्हा एकदा धार्मिक विधी पार पडण्यास सुरुवात. कर्नाक उर्फ सिंदूर पुलाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा सिंदूर पूल खुला झाल्यानं दिलासा. राजधानी दिल्लीला 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के. सकाळी 9:04 जाणवला भूकंपाचा धक्का. तब्बल 10 सेकंद राजधानी दिल्ली हादरली. हरियाणाच्या झज्जर भागामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. हरियाणाच्या जिंद, बहादूरगडमध्ये जाणवले धक्के. बिहारमध्ये एकाच कुटुंबातल्या 5 जणांना जिवंत जाळलं. चेटकीण असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी जिवंत जाळलं. अर्धवट जळालेले मृतदेह नदीत फेकले. पोलिसांकडून आतापर्यंत एकाला अटक. अन्य तिघांचा शोध सुरू. हैदराबादमध्ये ईडीकडून 29 अभिनेते सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल. प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दगुबत्ती, मंजू लक्ष्मी, अनन्या नागल्ला आणि श्रीमुखीवरही गुन्हे दाखल. सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल. ब्राझीलच्या वस्तूंवर 50% कर लादण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. हरित ऊर्जा आणि इतर तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या अमेरिकेच्या आयातीवर 50% आयात शुल्काची घोषणा. येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार नवे कर. डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारून आता रुपया 13 पैशांवरून 85.60 रुपयावर पोहोचला. भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली T20 मालिका जिंकली. चौथी मॅच 6 विकेट्स राखून जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत घेतली 3-1 अशी विजयी आघाडी. बातमी पुण्याहून होते. पुण्यातल्या कसबा पेठेत शाळकरी मुलीच्या डोक्यात खांब कोसळलाय. खांब कोसळल्यानं ही विद्यार्थिनी जखमी झाली आहे. दारुवाला पुलाजवळील ड्रेनेजचं काम सुरू असताना खांब कोसळल्याची घटना इथे घडली आहे. मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. खांब कोसळल्यानं ही विद्यार्थिनी जखमी झाली आहे. शहापूर शहरातील RS दमाणी इंग्लिश स्कूल या नामांकित खासगी शाळेतल्या विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्यासाठी विवस्त्र करून त्यांचा